हे गाईज, सो खूप साऱ्या कमेंट्स आणि खूप साऱ्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटवरती हा व्हिडिओ आपण बनवतोय. तो आहे सोनचाफ्यावरती, सोनचाफ्याच्या रिलेटेड. तर हा आत्ता तुम्ही फुल बघताय, याला काही मी चिटकवलेलं नाही आहे. एक वेगळा डाऊट असतो लोकांना, ते पण दाखवतो मी क्लिअर करून. ठीक आहे, हे असं आहे. किती लहान स्टंप आहे बघा, तरीसुद्धा लहान स्टंप, लहान फांदी असूनसुद्धा याला सोनचाफा आलेला आहे. इथे सुद्धा हे मोठे सोनचाफा आहेत मोठ्या बॅगमध्ये, आणि ह्याचं एज कॅटेगरीसुद्धा मोठी आहे. हे पण तुम्ही इथे बघा, याला आम्ही ट्रेन केलं आहे प्रॉपर. खूप साऱ्या कळ्या आल्या त्याला. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली 8 ते 10 फुलं येऊ शकतात ह्याला या आत्ताच्या कंडिशनला. इकडे सुद्धा. सो असं काही नाही आहे, फक्त काळजी काय घ्यायची आपल्याला, ज्या वेळेला तुम्ही कोणतंही झाड लावाल, अगदी सोनचाफ्याचं सुद्धा, छोटं घेऊन जावा किंवा मोठं घेऊन जावा, ह्याच्यामध्ये काहीही असा प्रॉब्लेम नसणार आहे. प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो की मोठं झाड हवं आहे, लहान झाड हवं आहे. जसं तुम्ही एज वाईज घ्याल तशा टाईपमध्ये त्याचे रेट्स राहतात. आता इकडे लहान झाड आहेत आपल्याकडे, तरी यालासुद्धा फुलं आलेली आहेत. हे फुल येऊन निघालं, आता निघालं ॲज इन संपलं. याचं 2-3 दिवस झाले त्या फुलाला अप्रॉक्सिमेटली. इकडे सुद्धा आहे. सो आपण त्याला जसं ट्रेन करू त्या पद्धतीने ते ट्रेन होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इथे साईडला खाली हे कलम आहे बांधलं गेलेलं. ठीक आहे, तर खूप प्रॉब्लेम्स असे फेस होतात आमच्या कस्टमरसाठी. म्हणजे माझ्याकडे जे कस्टमर येतात, क्लायंट येतात, त्यांना असं वाटतं की नर आणि मादी, मेल आणि फिमेल असं काही असतं का याच्यामध्ये. तर प्लांट्समध्ये मोस्टली, ह्या प्लांट्समध्ये, ऑर्नामेंटल प्लांट्समध्ये असं काही नसतं. आणि बेसिकली ह्याच्यामध्ये काय आहे, जर तुम्ही कलम प्रोसेस घेताय, एअर लेअरिंग किंवा कलम प्रोसेसमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज असतात, वेगवेगळ्या पद्धत असतात. त्या पद्धतीने ते प्रोसीड केलं जातं, ते तयार केलं जातं. तर त्या पद्धतीने बनवलं जातं. हे कटिंगची पद्धत आहे. म्हणजे हा खालचा सोनचाफ्याचा बेस आहे, सोनचाफा झाडाचाच बेस आहे आणि त्यालाच बनवलेलं आहे वरती कटिंग. हे कलम केलं इथं, ग्राफ्टेड बोलू शकतो आपण. सो हे ग्राफ्ट केल्यामुळे याला लवकर फुलं येणार आहे. जसं की हे एवढं झाड आहे, आता याला पानं नाही आहेत, बट तरी कळ्या वगैरे आलेल्या आहेत. खूप सारी अशी झाडं आहेत जे लहान असताना सुद्धा येतात. तर कलम केल्यामुळे लवकर फुलं येणार आहेत तुम्हाला झाडांना. तर नर मादी असं काही नसतं, ते खूप वेगळे प्लांट्स वरती डेफर करतं. जसं की मी तुम्हाला सांगतो, खजुराचं झाड, खजुराच्या झाडावरती पॉलिनेशन करावं लागतं. संकलन वेगळ्या पद्धतीने होतं, ज्यानी रबिंग केलं जातं. त्याची एक फ्लॉवर घेऊन, नरची फ्लॉवरिंग घेऊन मादीवरती केली जाते, मादी प्लांटवरती केली जाते. त्यानंतर ते पॉलिनेशन होतं आणि त्यानंतर फ्रुटिंग होतं. ही पद्धत वेगळी आहे, हे पॉलिनेशन वेगळं राहतं. तर ह्याच्यामध्ये असं काही नसतं. हे कलम आहे, आणि जर नॉन कलम तुमच्याकडे असेल तर त्याला फुलं येणार, पण खूप वर्ष जातात त्याला. जसं की 6 ते 7 वर्ष, 5 वर्ष, प्रत्येकाच्या प्लांटवरती डिपेंड राहतं. ते त्यावरती डिपेंडन्सी राहणार आहे, आणि त्यानंतर त्याला फुलं येतील. अशी वेगवेगळी झाडं आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्येच. हे झाड बडचेरीचं, जे की माझं आवडतं झाड आहे. याला फ्रुटिंग येईल आता साधारणतः फार तर 8-9 महिन्याचा झाला असेल. हे प्लांट खूप फास्ट ग्रोईंग आहे, आणि याला फ्रुटिंग थोडी लेट येईल, बिकॉज हे बीजापासून बनलेलं आहे. त्यामुळे याला टाईम जाऊ शकतो इझिली. 1 वर्ष 2 वर्ष जातील, पण आमच्याकडे असल्यामुळे ती केअर प्रॉपरली होणार आहे, त्यामुळे लवकर येणारच डेफिनेटली. ठीक आहे, सो आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असणार आहे सोनचाफ्यावरती. सो थँक्यू गाईज. लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्लांट टिप्स आपण घेऊन येतोय. सो स्टे ट्यून गाईज. बाय.